नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार काही धार्मिक माहिती बघणार आहोत. असे काही 15 नियम आहेत की हे नियम जर आपण पाळले तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळणार आहे. कोणतेही काम हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थितीसुद्धा खूप काही भरभराटीची होणार आहे. तर कोणते आहेत ते 15 नियम, चला जाणून घेऊया. नंबर 1, देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये? कारण ती यमाची मृत्यूची दिशा आहे. यमाची पूजा केली जात नाही, फक्त दिवाळीतच यमदूतेला यमाचे पूजन केले जाते, तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो. त्यामुळे आपण दररोजची देवपूजा करतो, त्या देवपूजेत आपण देवासमोर लावलेल्या समईची ज्योत कधीच दक्षिण दिशेला करू नये. नंबर 2, स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये, कारण ही सौभाग्य देणारी आहे म्हणून. नंबर 3, देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी? कारण ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी लागते. नंबर 4, शिवपिंडीला अर्धित प्रदक्षिणा का घालावी? कारण शिवसूत्र आणि महादेवांचे रुद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात, त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून. नंबर 5, एकाच घरात 2 शिवलिंगे, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकाम, 2 चक्राक, 3 देवी, गणपती व 2 शंख पूजेस का पूजू नयेत? कारण प्रत्येक गोष्टीत एक तत्व असतं. आई आणि बाप 2 होऊ शकत नाहीत, एकच असतात. अद्वैताची पूजा करतात, द्वैताची पूजा केली जाते नाही म्हणून. नंबर 6, गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीतून का जपू नये? कारण हा मंत्रराज आहे. ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात, कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधता येत नाही व शरीर दोष येतो, अंतर्मुक्त साधत नाही, त्यामुळे मंत्र जपाचे फळ मिळत नाही म्हणून. नंबर 7, शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत, मात्र समामध्ये 2 का पूजू नयेत? कारण शाळीग्राम हा स्वयंभू आहे, हे विष्णूचे प्रतीक आहे व 2 पूजले तर कर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून. नंबर 8, निरंजनात तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये? कारण तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रजतत्व व सगुण आहे, म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाहीत, नाहीतर तमतत्व वाढेल, राक्षसी संकटे येतील, घरात वादविवाद कलह भांडणे होतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या देवघरात तेलाची दिवा प्रज्वलित केला असेल तर त्यात तेलच घाला, त्यात तूप घालू नका, किंवा तुपाचा जर प्रज्वलित दिवा लावलेला असेल तर त्यात तूपच घाला, तेल ओतू नका. नंबर 9, देवदेवतांच्या मूर्तीची व फोटोंची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत? कारण त्यांच्या तेजांच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात, त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून. त्यामुळे बघा, आपल्या घरातील किंवा देवघरातील जे कोणते देव आहेत ते एकमेकांना समोर बघत आहेत असे ठेवू नयेत. नंबर 10, विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर का बरं ठेवू नये? कारण फुले ही देवतांचे पवित्रक्या आहेत. विष्णू तत्व व चैतन्य त्या फुलात येते, ते शक्ती स्वरूप होते. ही शक्ती आपणास सहन होत नाही, म्हणून विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर ठेवू नये. नंबर 11, शिवमंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये? कारण शिवाचा तमभाव आहे व झांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात, त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून. सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनादही अग्नितत्वाचाच आहे. दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचे घर्षण होते, सूक्ष्म ज्वाळांची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणून. देवी मंदिरात बासरी हा नाद पोकळी निर्माण करतो. शक्तितत्व ह्या नादात पोकळीत राहत नाही, ती हिरण्यगर्भ आहे, ती प्रसूत वैराग्य आहे. नंबर 12, आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का बरं देऊ नये?
कारण त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरींचे बंधन झालेले असते. ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो. म्हणून आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्याला देऊ नये. नंबर 13. देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे? कारण हाताची 5 बोटे ही त्या त्या तत्वांशी निगडीत आहेत. अंगठा आत्मा, तर्जनी पितर, मध्यमा स्वतः, अनामिका देव, करंगळी ऋषी. म्हणून देवबोटानेच देवांना गंध लावावे. नंबर 14. समईत नेहमी 1, 3, 5, 7 अशा विषमवाती का असाव्यात, सम का असू नयेत? कारण विषम तत्व हे तम आहे. त्यामुळे आपल्याकडे येणारे तम हे विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून. नंबर 15. एका हाताने देवाला नमस्कार का करू नये? कारण 10 इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वाचा नाही. त्यामुळे देवांना नमस्कार करताना दोन्ही हातानेच करावा, एका हाताने करू नये. तर या छोट्या छोट्या चुका तुम्ही नक्कीच टाळा. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.